नमस्कार. मराठी बुक क्लब मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण वाचत आहोत इकिगाय. इकिगाय ही जपानी जीवन पद्धती आहे आणि आपण या पुस्तकाची भूमिका आणि प्रकरण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून वाचले आहे आणि ते तुम्ही जरूर ऐकले असेल अशी आशा करते. चला तर वाचूया पुढील प्रकरण. प्रकरण दुसरे, वय न वाढण्याचे राज. जगण्याचा काही उद्देश असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त वर्ष जगता. दीर्घकाळ जगण्याचे काही वेगळे रहस्य नाही आहे. कटिबद्धता आणि काही गोष्टींवर खास लक्ष देऊन वयोमर्यादा वाढवली जाऊ शकते. हे तितके महत्वाचे नाही की कोण कोणत्या वयात उद्देश ठरवतो. वय वाढल्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त सक्रिय होणे महत्वाचे ठरते, परंतु याच्या उलट करतात, म्हणजे वय वाढले म्हणून कमी सक्रिय होतात आणि हेच कारण आहे वाढते वय अनेक आजाराने ग्रासून निघते. वय कितीही असो, निरोगी, प्रसन्न आणि ऊर्जावान राहण्यासाठी शारीरिक सक्रियता फार गरजेची आहे. मन मनाने तरुण राहा. वयोवृद्ध होणे हा काही आजार नाही आहे, म्हणजे ज्याच्यावर काही इलाज केला जाईल. आपण आपलं चांगलं दिसलं पाहिजे आणि चांगला अनुभव घेतला पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की आपण चालू घड्याळाच्या काटाला मागे टाकले पाहिजे. आपण सगळे आपल्यातील जीन्सनुसार वागतो आणि आपण सुरुवातीच्या काळात जितकी काळजी घेतली असेल तसेच आपले शरीर बनलेले असते. बदलत्या लाईफस्टाईल मधील चांगल्या गोष्टी स्वीकारा. आनंदी राहा, आनंदी दिसा. वयाच्या एखाद्या विशिष्ट काळात आपल्या तक्रारी असतील तर वय झाल्यावर माफ करायला आणि हसायला शिका. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे वय आणि शरीर या दोघांनाही तरुण ठेवायला शिका. चांगलं जीवन जगणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. असे त्यावेळी होईल ज्यावेळी तो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट असेल. परंतु वर्तमानात माणसं कामात व्यस्त असल्याने असे काही घटक आहेत त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडतो. परंतु मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी काही अशा गोष्टी आहेत ज्या केल्या तर मानसिक शांतता मिळू शकेल. म्हणून कोणत्याही व्यक्तीने मानसिक दृष्ट्या निरोगी असणं गरजेचं आहे, म्हणून त्याला त्याच पुढील आयुष्य आनंदाने जगता येईल. मानसिक आरोग्य. मानसिक दृष्ट्या काही समस्या असेल तर असा व्यक्ती विचार करू शकत नाही आणि तो याच्या कामावर लक्ष देखील केंद्रित करू शकत नाही. त्याची भूक कमी होऊ लागते आणि तणाव देखील वाढू लागतो. मानसिकता त्याला शारीरिक दृष्ट्या आजारू पाडू शकते. त्यामुळे त्याला रक्तदाब आणि डायबिटीस सारखे आजार होऊ शकतात. मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी म्हणूनच व्यायाम केला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला दोन्ही दृष्टीने फिट राहता येईल. मानसिक व्यायाम. दररोज सकाळी ज्यावेळी आपण जागे होतो त्यावेळी आपल्या आरोग्याची अवस्थाच आपल्याला दिवसाचे भविष्य सांगते. शरीराची कोणतीही बिमारी आपला उत्साह कमी करून टाकते आणि होणाऱ्या कामातही अडचणी निर्माण करते. खूप सारे योगासने आहेत जे आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम ठेवायला मदत करतील. संपूर्ण निरोगी राहण्यासाठी हा केवळ एक मार्ग आहे. आपले मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. आपला मेंदू रोजची कामं करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या प्रतिक्रियेची क्षमता, समजण्याची क्षमता, जाणीव होण्याची क्षमता आणि त्यानंतर चांगले काम करणे हे सगळे आपल्या चांगल्या मानसिकतेसोबत जोडलेले आहे. आपल्याला तर याची कल्पना नसते की इतर अवयवांप्रमाणे आपल्याला मेंदूला देखील चांगल्या पोषणाची आणि ऊर्जेची गरज असते. शरीराला धडधाकट ठेवण्यासाठी जसा व्यायाम आहे तसाच बौद्धिक व्यायाम मेंदूसाठी आवश्यक असतो. सामूहिक खेळ. खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळ केवळ आपल्या शारीरिक विकासासाठी नाही तर आपल्या मानसिक विकासासाठी देखील उपयोगी पडणार आहे. खेळामुळे आपल्या एकाग्रता, शिस्त आणि देशभक्ती भावना निर्माण होते. गप्पा टप्पा. तुम्हाला जर मानसिक दृष्ट्या निरोगी राहायचं असेल तर तणाव असताना शांत राहू नका, तर तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांसोबत गप्पा टप्पा करा. असे करून तुम्हाला ताजेतवाने वाटेल. शक्य झालेच तर लोकांसोबत तुमच्या शंका आणि चिंतेचं कारण याबद्दल बोला, म्हणजे तुमच्या मानसिकतेवर त्याचं ओझं होणार नाही. जिज्ञासा. जिज्ञासा किंवा उत्सुकता समजून घेण्याच्या इच्छेला म्हणतात. जे जाहीर करणे
तपासून पाहणे आणि शिकण्याच्या व्यवहारात असते. हे व्यक्तीचे नाही तर अनेक प्राण्यांचेही जन्मजात लक्षण आहे. वैज्ञानिक शोध आणि इतर शिकण्यामागे उत्सुकता एक प्रमुख कारण आणि हेतू असतो, जो कोणालाही माहीत नसतो. हे खास करून त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते ज्या व्यक्तीला चिंताग्रस्त करीत नाहीत किंवा असे समजले जाते की त्यासाठी महत्त्वाचे समजले जात नाही. ज्या व्यक्तीमध्ये जितकी जास्त जिज्ञासा असते तो व्यक्ती तितके अधिक जिवंत राहतो. मानसिक प्रशिक्षण. मोठ्या प्रमाणात मानसिक प्रशिक्षण लोकांच्या मानसिक केंद्रात एक जागरूक उद्देशपूर्ण प्रभाव टाकतो. एका संकुचित अर्थाने मानसिक प्रशिक्षण लोकांच्या प्रक्रियेला एक चांगली मानसिक स्थितीसाठी फार्म बनण्यासाठी काही मार्ग आणि साधनांचा उपयोग असतो. मानसिक प्रशिक्षण कोणत्याही दृश्यासमान बाहेर केले जाऊ शकते. वर्ग, खेळाचे मैदान, उद्देशासाठी बनवलेले परिसर किंवा सार्वजनिक ठिकाण इतकेच नाही तर पहाड आणि नद्या, पर्यटकांचं आकर्षण किंवा वाचण्याच्या माध्यमातून उपयोग तुम्ही करू शकता. कार्यशैलीत बदल. दीर्घ जगण्याचे रहस्य व्यक्तीच्या बाहेरील दिखाव्यात नसून ते व्यक्तीच्या कार्यशैलीत तसेच व्यवहार, दुसऱ्यांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने होतो. जीवन कंटाळवाणे आहे. ज्यावेळी कंटाळवाण्या पद्धतीचे जगतो तीच पद्धत, तीच तरा, तेच विचार जीवनात आनंद देत नाहीत. अशा प्रकारची जीवनशैली निराशजनक आहे. नवीन विचार प्रवाहित होत नाहीत, नवीन उत्साह येत नाही. यावर काही उपाय नाही आहे. यश मिळेल असं यात काहीच नाही आहे. या संदर्भात आपल्याला आपली पद्धत, तरा, प्रयत्न आणि स्वतःला बदलायला हवे. सकारात्मक दृष्टिकोन. परिस्थिती कधी कधी सकारात्मक असते, कधी नकारात्मक असते. जीवनात असेच उतार चढाव आहेत. प्रत्येक जणाचेच कसले ना कसले दुःख आहे. त्यामुळे दुःखी होऊ नका किंवा यापासून दूर देखील पळू नका. त्यापेक्षा आपण याचा सामना करायला हवा. आणखी एक बाब आहे, प्रतिकूल परिस्थिती सामना करताना आपण निराश होण्याचे काही कारण नाही आहे. ही स्थिती जितकी जटिल आहे तितकीच ती सोपी आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे सामान्य वाटते. कधी कधी आपण लहान गोष्टींनी देखील निराश होऊन जातो. आपण घाबरलेले असतो, आपण कमजोर समजू लागतो. परंतु अशा प्रकारच्या प्रतिकूलतेसोबत पुढे जाण्यासाठी आपल्याला सामना करीत राहावे लागणार आहे. शिकण्याची इच्छा. शिकण्याची कोणतेही वय नसतं, तर शिकण्याचा थेट संबंध जीवनाबद्दलचा उत्साहपूर्ण व सकारात्मक दृष्टिकोनासोबत जोडलेला आहे. आपण आपली मूल्य ओळखली पाहिजे. आपली क्षमता, प्रवृत्ती व प्रकृतीला सूक्ष्मपणे ओळखून त्याची कदर केली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. ईश्वर, परिस्थिती व व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शोधा. हळूहळू आपला दृष्टिकोन सकारात्मक बनेल आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल. आणि एकदा का आपल्यात शिकण्याची इच्छा निर्माण झाली तर नेहमीसाठी हा आपल्या स्वभावाचा भाग बनून जाईल. तणाव करतो वय कमी. आधुनिक मानवासमोर असणाऱ्या आव्हानापैकी आरोग्य हे देखील एक आहे. आजच्या जीवनशैलीमुळे आणि सवयीमुळे व्यक्तीचे आयुर्मान कमी होत चालले आहे. पूर्वी म्हटलं जायचं की माणसाचं 100 वर्ष जगणे सामान्य आहे. जगातील अनेक लोकांचे आयुर्मान सरासरी 60 वर्ष इतके झाले आहे. असे असले तरी संशोधनाचा असा दावा आहे की मनुष्य जर तणावमुक्त जगला तर तो 150 वर्ष इतका जगू शकतो. जगण्यावर तणावाचा मोठा परिणाम होतो. इतकेच नाही तर तणावामुळे एखाद्याची जीवन जगण्याची पद्धत बदलून जाते. तणावामुळे शरीर अनेक हार्मोनचा स्तर वाढतो, ज्यामध्ये एड्रेनलिन आणि कॉर्टिसोल हे प्रमुख आहेत. सततचा तणाव असेल तर त्याचा परिणाम उदास होण्यावर होतो. उदासी एक गंभीर बाब आहे. हा मोठा आजार जरी नसला तरी याचा अर्थ असा होतो की आपले शरीर आणि जीवन यामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. अशा अवस्थेला मानसिक आजार समजले जाते. त्याची लक्षणे बाहेरून देखील पाहायला मिळू शकतात. तणावाचे लक्षण. कोणत्याही कामात लक्ष न लागणे. उदास असण्याचा सर्वात मोठं लक्षण आहे की व्यक्ती प्रत्येक वेळी परेशान असते आणि त्याचं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सामान्य उदास असणं ही वेगळी बाब.
पण कोणत्याही कामात लक्ष न लागणे, कशातही रस न वाटणे, कशातही आनंद न मिळणे, इतकेच काय आपण उदास आहोत याची पण जाणीव न होणे ही याची लक्षणं आहेत. नकारात्मकता. उदासी एक प्रकारे व्यक्तीची मेंदूला प्रभावित करते. त्यामुळे व्यक्ती सतत नकारात्मक विचार करतो. ज्यावेळी ही अवस्था टोक गाठते त्यावेळी व्यक्तीला जगण्यास रस वाटत नाही. स्वतःला कमी लेखणे हा देखील यातलाच प्रकार आहे. तणावाला दूर कसे ठेवणार? आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण तणावग्रस्त आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे, ज्यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त होणाऱ्या व्यक्तींपर्यंत हा तणाव आहे. तणावाला अनेक कारण असू शकतात, जसे की मुलांसाठी अभ्यास, तर मोठ्यांसाठी त्याचं पालन पोषण, घर सांभाळण्याची जबाबदारी इत्यादी. कुटुंबातील भांडण किंवा ऑफिसमधील चिंता. थोडक्यात सांगायचे म्हणजे कोणताही माणूस असा दावा करू शकत नाही की तो तणावमुक्त जीवन जगत आहे. तणाव दूर करण्याचे उपाय. या तणावाचा अतिरेक झाल्यावर किंवा दुसऱ्याच कोणत्या आजाराने ग्रासून टाकल्यावर आपण याचा विचार करतो. त्यामुळे होणारे काही आजार, उदासी, हृदयरोग, मधुमेह, चिडचिडा स्वभाव बनणे, लवकर राग येणे, मानसिक आजार इत्यादी. या सगळ्या आजारापासून दूर राहण्यासाठी आपल्या असे प्रश्न जन्म घेतात की तणावापासून कसे दूर राहायचे आणि आपण आनंदी कसं राहू शकतो. या प्रश्नाचे उत्तर खाली दिलेल्या गोष्टी करून मिळू शकतं. दैनंदिनी बनवा. आपण सगळे कधी ना कधी अशा संकटाने वेढले जातो, त्याचा सामना आपल्याला करावाच लागतो. सोबतच स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणून सिद्ध करायचे असते. मग ते कार्यालय असो, परीक्षा असो किंवा मीटिंग. अशा परिस्थितीत तणावाचा सामना करण्यापेक्षा आपण दैनंदिनी बनवावी. दिवसभर काय करायचे आहे याचे वेळापत्रक जर केले तर कामाचा तणाव थोडा कमी होऊ शकतो आणि काम करणे सोपे जाते. आपण त्या कठीण कामाचा सामना करायला सक्षम बनतो आणि असे काम करू लागतो की कसला तणावच नाही. दिवसाची सुरुवात लवकरच करा. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, ज्यामुळे तुमची कामं वेळेवर सुरू होतील आणि आहेत ती कामं वेळेवर पूर्ण होतील. सोबतच आपण काही विनाकारण असणारे त्रासाचे प्रकार जसे की ट्रॅफिक जाम, उशीर होणे आदी समस्यांपासून दूर राहू शकतो. तणाव आपल्यापासून जरा दूरच राहील. यादी बनवा. तुम्ही त्या सर्व कामाची यादी बनवा जे केल्याने तुम्हाला आनंद मिळतो आणि ज्यामुळे आपल्या एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. सोबतच तुम्हाला दिवसभर काय करायचे आहे याची यादी तयार करून ती न विसरता पूर्ण करावी लागेल. ते तंत्र तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी उपयोगी पडू शकतं. समस्यांचा स्वीकार करायला शिका. तुम्ही जर एकदा एखाद्या वाईट किंवा कठीण प्रसंगात सापडलेले असाल तर त्यापासून पळ न काढता त्याचा स्वीकार करा. त्याचा सामना करून ते प्रकरण संपवून टाका. कठीण प्रसंगाला तोंड देण्याच्या सवयीमुळे तुमच्या एक प्रकारे आत्मविश्वास येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्यात सकारात्मकता येईल. त्यामुळे भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करण्याची तुमची तयारी असेल आणि त्यामुळे तणावाची स्थिती राहणार नाही. स्वतःची काळजी घ्या. आपण जर एखाद्या तणावाच्या परिस्थितीत सापडला आहोत तर आपण काळजी घेणे बंद करतो आणि सतत विचार करतो त्या समस्येचा. त्यामुळे अनेकदा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कसे तरी ओबडधोबड भोजन करतो, ज्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. रात्रीच्या वेळी झोप लागत नाही, समस्या तर काही सुटत नाही, पण आपण आपले आरोग्य मात्र गमावून बसत असतो. म्हणूनच गरजेचे आहे की आपण निरोगी असणं, तणावमुक्त असावं, तरच त्या समस्यावर उपाय काढू शकतो. ध्यान साधना करणे. ध्यान साधना करणे तणाव दूर करण्याचा सोपा मार्ग आहे. दररोज 20 ते 30 मिनिटे ध्यानस्थ बसले तर तणावमुक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. यामुळे आपला राग आणि चिडचिडेपणा कमी होऊ शकतो. आपली एकाग्रता वाढण्यास देखील मदत होऊ शकते. एका वेळी एकच काम. आपण एका वेळी एकच काम करावे. सगळी कामं करण्याची जबाबदारी स्वतःवर घ्या, नाहीतर एकही काम वेळेवर होणार नाही आणि जरी झाले तरी त्यात अनेक उणिवा असण्याची शक्यता असेल. एकच काम हाती घ्या
आणि तेच काम वेळेत पूर्ण करा. यामुळे काम वेळेवर होईल आणि त्यात चुकी होणार नाही. तणाव देखील कमी होईल आणि आनंदी राहण्यासाठी मदत होईल. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. ज्यावेळी तुम्ही काम करीत असता त्यावेळी तुम्ही ईमेल, नोटिफिकेशन, मोबाईल आदीचा उपयोग करू नका, कारण की यामुळे काम करताना लक्ष विचलित होतं. त्यामुळे होणारे काम उशिरा होते आणि आपल्या इतर काम करायला वेळ मिळत नाही. मग आपला तणाव निर्माण होतो. एकाग्रता. तुम्ही कोणतेही काम करत असा, तुमचा उद्देश ते काम पूर्ण करण्याचे असले पाहिजे. ज्यावेळी आपण आपले पूर्ण लक्ष कोणतेही एक काम करण्यावर केंद्रित करायला हवं, एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्याने ते काम लवकर पूर्ण होते. तसेच आपण अनेक गोष्टी किंवा काम एकत्र नाही केले पाहिजेत. यामुळे आपण एकाग्र राहतो. स्वतःला प्रश्न विचारा. एखाद्या प्रकरणात तुम्ही जर तणावग्रस्त आहात तर तो दूर करण्यासाठी स्वतःची मुलाखत घ्या. स्वतःला असे प्रश्न विचारा जे त्या समस्यांच्या संदर्भात तुमच्या मनात चाललेले असतात. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या समस्यातून बाहेर काढायला मदत करतील आणि तुम्ही तणावमुक्त व्हाल. काम टाळू नका. काम टाळणे हे अतिशय वाईट सवय आहे आणि हे 100% खरे आहे की उद्या कधी येत नाही. हे कोणालाच माहित नसतं की उद्या आपल्याकडे किती वेळ असेल. टाळलेली कामं करायला आपल्याकडे वेळ असेल किंवा नसेलही आणि आजचे काम उद्या होऊ शकले नाही तर हे कामच तणाव निर्माण करू शकेल. म्हणून कधीही आजचे काम उद्यावर ढकलू नका. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेणे हा एक चांगला उपाय आहे जो तुम्हाला कोणत्या मानसिक तणावापासून दूर ठेवेल. ज्यावेळी तुम्हाला तणावग्रस्त वाटेल त्यावेळी थोडे थांबा आणि दीर्घ श्वास घ्या. हे तंत्र तुमचा मेंदू तणावमुक्त ठेवायला फार उपयोगी पडेल. नियमित व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्याने आपण केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्याही निरोगी राहतो. नियमित व्यायाम केल्याने शरीरात निर्माण होणारे स्ट्रेस हार्मोनचे प्रमाणही कमी होते आणि आपण तणावमुक्त होऊन आनंदी जीवन जगतो. भोजनाचा आनंदपूर्वक स्वाद घ्या. आपण कामाची घाई असल्याने सकाळचा नाश्ता आणि अनेकदा दुपारचे जेवण करणे शक्य होत नाही आणि जरी केले तरी काम जसे लवकर संपवून टाकतो तसे जेवणाबद्दलही होते. ज्यामुळे जेवण करायचा जो उद्देश असतो तो पूर्ण होत नाही. म्हणून कधीही नाश्ता असेल नाहीतर भोजन टाळू नका. ज्यामुळे तुमचे आरोग्य ठीक राहील आणि मनाची शांती कायम राहील. आणि जे काही खाणार असाल ते मजा घेत सेवन करा, तरच जेवणातला आनंद मिळेल आणि परिणाम तणावमुक्त जगायला मदत होईल. छंद पूर्ण करा. ज्यावेळी आपल्याला असे वाटेल की काम कंटाळवाणे झाले आहे आणि ते करण्याची आता इच्छा उरली नाही तर तुमची आवडीच्या क्षेत्रातील काही गोष्टी करायला सुरू करा. जो काही तुम्हाला छंद आहे तो पूर्ण केला तर तेवढाच आनंद मिळू शकेल आणि यामुळे तुम्हाला तणावमुक्त होण्यास मदत होईल आणि पुन्हा उत्साहाने काम करायला सुरुवात करता येईल. पुरेशी झोप घ्या. सकाळ होताच कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी जाण्यापूर्वी रात्री झोप तर समाधान घेतली असेल तर सकाळी कामावर ताजेतवाने होऊन जाता येईल. तीच ऊर्जा दिवसभर टिकून असते. दिवसभराचं काम वेळेवर झालं तर तणाव येणार नाही आणि आपण आनंदी राहू. दुःखात इतरांना सहभागी करून घ्या. असे म्हणतात की आनंद हा वाढल्याने वाढतो आणि दुःख सांगितल्याने हलके होते. एखाद्या विषयाच्या संदर्भात तुम्ही त्रस्त असाल तर आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याला किंवा एखाद्या मित्राला ते सांगा. होऊ शकतं की मित्र काही असं उपाय सुचवतील आणि त्याने मार्ग नाही तर काढला तरी आपलं मन तर डोकं हलकं होईल आणि आपण तणावमुक्त होऊ. कुटुंबासोबत वेळ घालवा. आज अनेक जण पोटापाण्याचा विषय म्हणून त्यांच्या परिवारापासून दूर राहतात किंवा सोबत राहूनही आपल्या लेकरा बाळांना वेळ देऊ शकत नाहीत, ज्यामुळे नात्यात अंतर निर्माण होतं आणि हे तणावामुळे होतं. तात्पर्य काय तर आपण आपल्या कुटुंबाला आणि जीवनसाथीला वेळ द्यावा. त्याचसोबत सुट्टीवर जावे, कुठेतरी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांच्या अभ्यासात लक्ष घालावे, त्यांचे काय चालले आहे ते पाहावे, त्यांच्यासोबत खेळावे,
त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. यामुळे कुटुंबासोबत तुमचे नाते दृढ होऊ शकतं आणि यामुळे तणावही कमी होऊ शकतो आणि आपल्याला आनंदाने देखील जगता येईल. सकारात्मक लोकांसोबत राहा. तुम्ही कोणत्या लोकांसोबत तुमचा अधिक वेळ घालवता, तणावमुक्त राहण्यासाठी हे माहीत असणे गरजेचे आहे. कारण की तुम्ही जर नकारात्मक लोकांसोबत राहत असाल तर आपणही त्यांच्यासारखेच विचार करीत असतो आणि नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्यावरही होतो. त्या उलट तुम्ही जर सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत तुमचा वेळ घालवत असाल तर तुम्हाला देखील कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय लागते. त्यामुळे आपल्या जीवनातील काही समस्या आपोआपच कमी होतील. परिस्थितीचा अधिक विचार करू नका. तुम्हाला एखादे काम करायचं असेल तर करा. तर कोण आणि काय विचार करेल आणि याचा काय परिणाम होईल यावरही एकदा विचार करा. परंतु गरजेपेक्षा जास्त विचार करू नका, नाहीतर हे देखील तणावाचे कारण बनेल. वर्तमानात जगा. तुम्ही जर सतत भूतकाळातील सुंदर आठवणी आणि भविष्यातील चिंता या विचारात बुडालेले असाल तर तुम्हाला वर्तमानातला आनंद घेता येणार नाही. तात्पर्य आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी गरजेचे आहे की आपण वर्तमानात जगावं आणि वर्तमानाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. स्वतःला कमी लेखू नका. आपण बहुधा स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखत असतो. आपलं लक्ष केवळ या गोष्टीवर असतं की आपल्यामध्ये काय कमी आहे आणि आपण आपल्यातील खास गुणांना विसरून जात असतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी खासच असतो. जसे कोणी व्यापारात चांगला नफा कमावतो तर कोणी नोकरी करून प्रगती करतो, कोणी अभ्यासात चांगला आहे तर कोणी खेळात चांगला आहे, एखादी महिला घरकामात सुगरण आहे तर एखादी कोणी बाहेरचा मोर्चा सांभाळते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण सगळे खासच आहोत आणि कोणी त्याही बाबतीत कमी नाही आहोत. ही भावना मनात असल्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि आपण तणावमुक्त राहिल्याने आनंदी जीवन जगतो. स्वतःला खुश ठेवण्याची कला ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. विभिन्न लोक विभिन्न पद्धतीने आपला आनंद मिळवतात. आपण आपला आनंद आणि दुःख यासाठी दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती सोडली पाहिजे. स्वतःला आनंदी जगायचे असेल तर त्यासाठी आपण इतरांची प्रतीक्षा का करावी, पण त्यासाठी आपल्याला स्वतःला खुश ठेवण्याची कला आली पाहिजे. त्यावेळी तणाव आपोआपच नाहीसा होतो. पायी चाल शरीराच्या सर्व पेशींची स्वीकार क्षमता वाढते. शरीराच्या सर्व तांत्रिकांमध्ये गती येते, ज्यामुळे आणखी एक तणाव हार्मोनच्या निर्मितीत कमतरता येते. दुसरीकडे निर्माण झालेला तणाव श्वासावाटे बाहेर सोडला जातो. म्हणून डॉक्टर आणि हेल्थ विशेष तज्ञ डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तीला बाहेर फिरायला जाण्याचा सल्ला देतात. बसू नका. दीर्घकाळ बसून राहिल्याने देखील आपल्या शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. या गोष्टीचा आपण विचार करत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर आपण दूरदर्शन समोर दीर्घकाळ बसून आहोत तर देखील नुकसानकारक आहे. यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी व्हा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने अनेक सकारात्मक कार्याला नवी दिशा देण्यात येऊ शकते. क्रिएटिव्ह बना. सामाजिक कामात सहभागी होण्यासाठी कसल्या मोठ्या इव्हेंट ऑर्गनायझिंगची गरज नसते. यासाठी तुम्ही तुमच्या गॅरेजमध्ये काम करीत असला तरी चालते. त्या ठिकाणाहून देखील तुम्ही तुमची सामाजिक बांधिलकी दाखवून देऊ शकता. इतरांसोबत काम करताना समूहाचा देखील विचार करा. समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होत चला. त्याचं म्हणणं ऐका, परंतु केवळ त्याच वेळी ज्यावेळी तुमच्या आदर्शाच्या ते विसंगत नसेल. नव्या सवयी, नवी सुरुवात. सवयी लागण्याचा सरळ सोपा मार्ग आहे अनुभवाबरोबरच व्यवहाराचे परिवर्तन. याला विशिष्ट स्थितीसाठी एक स्वयंचलित प्रतिक्रिया म्हणून परिभाषित केले जाते, ज्याला पुनरावृत्ती आणि शिकण्याचा परिणाम म्हणून सामान्य स्वरूपात प्राप्त केले जाते. ज्यावेळी व्यवहाराला या मर्यादेपर्यंत विकसित केले जाते की त्याने अत्याधिक स्वयंचलित बनावे तर त्याला सवय म्हटले जाते. खास करून सवयीला आपल्या सचेत ध्यानाची आवश्यकता नसते. सवयी आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची भूमिका बजावते.
आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या सवयी आहेत. त्या आपल्या जीवनाचा भाग आहेत. सवयी चांगल्या किंवा वाईट असू शकतात. कठोर परिश्रम, लिहिणे, वाचणे, नियमित व्यायाम, ध्यान आदी चांगल्या सवयींचे उदाहरण आहेत. तर दारू, नशा, स्तुती, आळस, खोटे बोलणे, बेईमानी करणे, चोरी करणे, दुसऱ्याला फसवणे, पळून जाणे आदींना वाईट सवयी म्हणतात. चांगली सुरुवात एक सवय झाली असे घडणे चांगली गोष्ट असते. चांगली सवय लावून घेण्यासाठी आपल्याला चांगली सुरुवात करावी लागते. आपल्याकडे मनाची मजबूत प्रेरणा आणि दृढ संकल्प असायला मनामध्ये द्विधा नसायला हवी. निसर्गाचा एक विद्यार्थी निश्चित काळासाठी वेळेवर अभ्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतो. त्याने एकतर आधीच ठरवायला हवे किंवा संकोच नाही करायला हवा. नियमित अभ्यास. नवीन सवय लावायची म्हणजे नियमित अभ्यासाची सवय लावून घेणे आहे. म्हणजे आपली ती सवय होऊन गेली पाहिजे. थांबलेपणा किंवा अडथळा यापासून दूर राहिले पाहिजे. कारण आपली ही सवय संघटनेला कमजोर करीत असते. उदाहरण, काहीतरी थातूरमातूर काही कारण सांगणे, जसे की डोकेदुखी, इच्छा नसणे किंवा मन न लागणे आणि काम थांबवणे यापासून दूर राहिले पाहिजे. अनुकूल वातावरण. चांगली सवय लागण्याचं काम चांगल्या वातावरणात होतं. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी ज्याला खूप अभ्यास करायचा आहे त्यासाठी त्याला त्याच्यासारखा अभ्यास करणारा मित्राची संगत आहे. आळशी मित्राची नाही. ज्यांना अभ्यासात रस नाही. थांबणे. एकदा का एखादी सवय लागली की तिला कायम ठेवावी लागते. ती सवय तशीच कायम ठेवावी लागते जोपर्यंत ती लागणार नाही. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून आपल्या जीवनाला तणाव कमी करू शकतो आणि आनंदी जगू शकतो. तरुण राहण्याचा दृष्टिकोन. जगात असं कोण व्यक्ती आहे ज्याला तरुण राहण्याची इच्छा नसेल? परंतु केवळ तरुण राहण्याची इच्छाच पुरेसी नाही, तर त्यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागेल. म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम शरीरावर दिसणार नाही. वृद्धावस्था तशीही एक अंतिम सत्य आहे, परंतु त्याची धास्ती घेण्याचा अर्थ नसतो. तसेच झाले तर आपण सतत तरुण असल्याचा आनंद घेऊ शकू. मनाने तरुण राहिला तर शरीराने पण कसे तरुण राहणे शक्य आहे हे खालील गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न आहे. मन निरोगी ठेवा. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास एक अस्वस्थ मन म्हणजे अस्वस्थ शरीर. आपली इच्छा शक्ती जन्माला येते की ती एक निरोगी मनातूनच. एखादा मनुष्य जर मनाने निरोगी असेल तर तो शरीराने अस्वस्थ असला तरी आनंद जगू शकेल. पण मनाने निरोगी नसलेला व्यक्ती शरीराने कितीही धडधाकट असला तरी तो त्याचं आयुष्य रडत रडत घालवू शकतो. विषय असा आहे की मनाला निरोगी कसं ठेवायचं किंवा असा प्रयत्न करता येऊ शकतो. माझ्या मते खालील गोष्टी केल्या तर मनाला निरोगी ठेवले जाऊ शकतं. हसायला शिका. होय, हसल्याने आपल्या शरीरात एंडोर्फिन व सेरोटोनिन सारखे केमिकल स्रावतात, जे आपल्या मनाला आणि शरीराला दोघांनाही निरोगी ठेवतात. आभार व्यक्त करायला शिका. ग्रॅटिट्यूड थेरपी अर्थात आभार चिकित्सेचा एक भाग आहे. ज्यावेळी आपण आपल्या आसपासच्या गोष्टी किंवा व्यक्ती ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष मदत केली आहे त्याचा आभार व्यक्त केल्यास आपल्या मनातील शांती मिळते. सकारात्मकता कायम ठेवा. नकारात्मक गोष्टींना जन्म देते, तसेच सकारात्मकता सकारात्मकतेला जन्म देते. एक सकारात्मक विचार आपल्या तणावाला कमी करू शकतो. परिणाम म्हणून आपले मन निरोगी राहू शकते. प्रयत्न करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा किंवा त्यांना सकारात्मक बनवा. यामध्ये कोणाबद्दल वाईट न बोलणे याचा पण समावेश आहे. स्वतःला व्यस्त ठेवा. रिकामे डोकं म्हणजे सैतानाचे घर असे म्हटले जाते. तसे तर डोके कधी रिकामे नसते, परंतु घेरलेले असते निरर्थक गोष्टीच्या विचारांनी. तिकडेच लक्ष कमी करून त्याला कामाच्या गोष्टीवर केंद्रित करायला शिका. चांगली पुस्तके व लेख वाचा. जे वाचाल तसे बनाल. तात्पर्य, चांगले वाचले तर चांगले विचार मनात असतील आणि तेच विचार मनाला निरोगी ठेवतील. जोश कायम ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे तार्किक नियमांचे पालन करणे.
काही महान लोकांनी सांगितलेले आहे, विचार वाचले तर आपल्यासारखे एक प्रकारचा जोश निर्माण होतो. त्याच लोकांना महान म्हटले जाते ज्यांनी जीवनात आलेल्या अनेक अडथळ्यांना पार केले, पण हाती घेतलेले काम मध्ये सोडून दिले नाही आणि कामावर लक्ष केंद्रित करून ते काम सर्वोत्तम कसे होईल याकडे लक्ष दिले. यशस्वी होण्याचा सरळ संबंध उत्साह, जोश याच्याशी आहे. ज्याने कोणी उत्साहाला कायम ठेवले आहे तो ऊर्जावान आहे आणि जग ऊर्जावान लोकांचे आहे. उत्साह व्यक्ती कधी आपला उत्साह कमी होऊ देत नाही. जे काम करण्याची भीती वाटते तेच काम तो पुन्हा पुन्हा करतो, कारण त्याला माहित आहे की हे घर घाबरल्याने नाही तर लढल्याने मिळणार आहे. उत्साह तर मानवाच्या प्रगतीचा आणि नशिबाचा भाग आहे. प्रगती त्याची होते जो उत्साहात असतो आणि नशीब त्याचे साथ देतो जो उत्साहाने काम करतो. जिथे उत्साह नाही, जोश नाही, तिथे काही नाही. ज्या जमिनीवर बर्फ जमा होतो तिथे काहीही पैदा होत नाही. उत्साह नसेल तर कोणतेही काम होत नाही. मनासारखा परिणाम पाहिजे असेल तर उत्साहासोबत कठोर परिश्रम करण्याची तयारी पण ठेवावी लागते. म्हणून आजपासून सुरुवात करा. उत्साहित, नव्या आशासहित उत्तम बनण्याचा प्रयत्न असावा. जीवनाला जोडण्याचा, हसण्याचा, उंच उडी मारण्याचा सुरुवात करा उत्साहाने. व्यक्तिगत जिंदगीच्या त्या दरम्यानच्या अनुभवापासून वाचण्यासाठी आपल्याला काही चांगल्या निर्णयाची, विचाराची गरज असते. जीवनाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, पण असा विचार करणे की सगळं आपलेच आहे तर ते चुकीचे आहे. पण जीवन जितक्या लवकर आपल्याला काही देऊ शकतं तर तितक्याच लवकर ते हिसकावून घेऊ शकतं. आपल्या जीवनात अशा घटना अनेकदा घडत असतात आणि आपण त्यावेळी म्हणतो की माझ्या बाबतीत असे का. म्हणून कोणत्याही गोष्टीला जास्त व्यक्तिगत घेऊ नका, कारण पाहिजे ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपल्याला त्याचं दुःख होतं. आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. कधीही कोणत्याही गोष्टीला व्यक्तिगत घेऊ नका आणि नाही मिळाल्यास वाईट वाटून घेऊ नका. मनाचा आवाज ऐका. मनाने घेतलेले निर्णय चुकीचे असू शकतात, परंतु त्याचा पश्चाताप वाटत नाही. आपण कोणतेही निर्णय घेतला असला आणि त्याप्रमाणे घडले नसेल तर आपल्याला त्याच काही वाटत नाही. त्याच्यावर आपण मनापासून काम करतो आणि आनंदी राहतो. म्हणून चांगले जीवन जगण्यासाठी आपण आपला निर्णय आपल्या मनाने घेतला पाहिजे. मजबूत बाजू समजून घ्या. चांगले जीवन जगण्याच्या संदर्भात आपली बाजू महत्वाची भूमिका बजावते. प्रत्येक व्यक्तीची कोणती ना कोणती तरी बाजू मजबूत असतेच, केवळ ती ओळखण्याची गरज असते. चांगल्या जीवनासाठी व्यक्तीने आपल्याकडील जमेची बाजू कोणती आहे हे लक्षात घेऊन काम करायला हवे. आपली जमेची बाजू लक्षात घेऊन काम केले आपले निर्णय, विचार आणि जगण्यात खूप सकारात्मकता दिसून येईल. दुसऱ्यासोबत तुलना करू नका. तुम्ही जर तुमची तुलना इतरांबरोबर करत असाल तर तुम्ही तुमचे मूल्य कमी करत आहात असा त्याचा अर्थ निघतो. स्वतःची तुलना कधीही दुसऱ्या बरोबर करू नका. करायचीच असेल तर स्वतःसोबत करा, कारण आपण तणावग्रस्त झालेले असतो ज्याचा आपल्याला कामावर नकारात्मक परिणाम होतो. स्वतःला फिट्ट ठेवा. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हे आपण अनेकांकडून ऐकले आहे आणि ते सत्य आहे. आपण जर निरोगी नसू तर चांगल्या जीवनाची कल्पना आपण कशी करू शकतो. आजारी व्यक्ती जर त्याच्या आयुष्याचा अर्धा वेळ डॉक्टरकडे चक्रा मारण्यात घालवतो आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनतो. आपण जर निरोगी नसू तर कोणतेही काम मन लावून आणि उत्साहाने करू शकणार नाही. थोडे वेगळे करा. कोणतेही काम त्याच पद्धतीने केले तर काम कंटाळवाणे होण्याची शक्यता असते आणि तेच जीवनासोबत देखील होते. जीवन आपण एकाच पद्धतीने जगू लागलो तर जगण्याची खरी गंमत नाहीशी होते आणि जीवन कंटाळवाणे बनते. त्यातून बाहेर पडण्यासाठी कामात थोडा वेगळेपणा आणा, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल असे काम करा. स्वतःला खुश ठेवा. स्वतःची पसंत समजून घेण्यापासून आपण कोण आहोत हे समजून घ्या. एखाद्या व्यक्ती जर स्वतःच खुश नाही आहे तर तो दुसऱ्याला कसा आनंदी ठेवू शकतो. स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःवर वेळ खर्च करा आणि स्वतःला ओळखा, तरच आपण एक आनंदी जीवन जगू शकतो. नेहमी हसत राहिल्याने तरुण राहता येते.
तुमचे एक स्मित हास्य एखाद्याला कितीतरी आनंद देऊन जाते आणि हे स्वतःसाठी देखील उपयोगाचे आहे. तरुण आणि सुंदर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही असेच वाटत असेल तर मोकळेपणाने हसायला सुरुवात करा. हसल्यामुळे रक्ताभिसरण पूर्ण शरीरभर होतं आणि तरुण किंवा सुंदर राहण्यासाठी गरजेचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.